लायटिंग केली आहे बघाल तुम्ही सगळ्यांनी इकडे. ओके, उमेशने पण केलं आहे. इथे रांगोळी काढलेली आहे, सजलेली आहे. इथे पण काढलेली आहे रांगोळी. मागे पण बघू शकता इकडे. सो असा हा आता आपला दिवस आहे. खूप मला पण आवडलं खूप, म्हणजे मस्तच. खूप मी सकाळचा जो सोहळा बघितला टी व्हीवरती लाईव्ह, खूप प्रसन्न वाटलं मला, एकदम मस्त वाटलं. सर मग आता ही जस्ट सुरुवात आहे. रामराज्य येण्याचा हे पायाभरणी आहे, ही जस्ट सुरुवात आहे. तर आपलं आता कार्य इथून पुढे आहे की आपण हा प्रसार आणि प्रचार करायचा आहे आपल्याला. अख्ख्या भारतामध्ये सगळीकडे दिवाळी साजरी केली जाते आणि खूप ती झालीच पाहिजे. मस्तच झालं आहे, खूप आवडलं मला पण. आता आपण पण घरी देवपूजा केली, सकाळी शंखनाद केला, मी पण सकाळी घंटानाद केला. मस्त वाटलं, एकदम मस्त वाटलं. रांगोळी काढली सगळ्यांनीकडे, तोरणं लावले, कंदील लावले. आपण रामरक्षा स्तोत्र म्हणताना शेवटचं चरण आपण बघतो, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. ते रामनाम एकदम खूप म्हणजे बोलतात ना पॉवरफुल आहे. तर असा आपला हा सण आहे. आपण गोडाधोडा तर केलेला आहे घरी, मस्तपैकी तोरणं लावलेली आहे. सगळं सांगितलं आपण सेलिब्रेशन कसं केलं थोडंसं थोडक्यात दाखवतो आहे. असा मोठा ब्लॉग नाही, पण एक सेलिब्रेशन आपलं आहे. तर आता सगळ्यांना खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा परत एकदा आपल्या समस्त अनिरुद्ध प्रवासाकडून, फॅमिलीकडून आणि अनिरुद्ध प्रवासच्या फॅमिलीला पण, आपले सबस्क्रायबर सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना आणि रावराणे परिवाराकडनं. तर असंच तुमचं प्रेम असू दे आणि आपल्याला असंच आपलं आता मला ओढ लागली की कधी आपण एकदा फॅमिलीबरोबर जातोय प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला अयोध्येला. आताच मी आईशी बोलवतो मगाशी की आपण पण जाऊया. वाईफला पण सांगितलं होतं तुझ्याला, म्हणजे फादर इन लॉ आणि मदर इन लॉ त्यांना पण सांगितलं आपण जाऊन येऊया मस्त की. तर आता आपण अशीच प्रे करू की रामराज्य लवकर स्थापन होते आणि त्यामध्ये आपला छोटासा खारीचा वाटा असू दे. ओके, तर हा छोटासा ब्लॉग म्हणजे एकदम जस्ट एक सेलिब्रेशन, आपला जल्लोष, ते आपलं जस्ट मला असं एक्सप्रेस करायचं होतं माझ्या फिलिंग्स, म्हणून त्यासाठी आहे. तर आता आपण चला तुम्हाला दाखवतो माळावरती आपण फ्लोअरवरती कसं केलं आहे. आपल्या सोसायटीमध्ये लाईटिंग आहे, फटाके आहेत, अरे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे सांगू जेवढं कमी आहे. सकाळी मी पण बघितलं, मला पण खूप भरून आलं. ते प्रभू श्रीरामांचं मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केली, ते मला खूप भरून आलं. मला पण खूप वाटलं. फक्त एवढंच वाटलं की पप्पा पाहिजे होते हे बघायला, त्यांना पण खूप आनंद झाला असता. मला काय का आमच्याकडे आध्यात्मिक वारसा आला तो आमच्या वडिलांकडून आलेला आहे. माझे वडील खूप सगळ्यांना जे ओळखतात, प्रकाश राणे, हरिओम राणे म्हणून ओळखतात, ते सगळ्या त्यांच्याकडनं आलेलं आहे. तर आपण ते असं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. ते प्रभू श्रीरामांच्या चरणीच ते आहेत. तर जय श्रीराम सगळ्यांनी बोलूया आणि आपण आपला हा रामराज्याचा प्रवास आता आपण चालू करूया पुढे. आता थांबायचं नाही आपल्याला. आता रामराज्य स्थापन झालेलं आहे, तर सुरुवातच झालेली आहे. तर आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे. आणि आता हजारो वर्ष राम मंदिरासाठी आपण आता आपल्या प्रयास आपण आपलं करत राहायचं आहे पुढे. ठीक आहे. हरिओम श्रीराम अंबज्य नाथ सवित. सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने।